नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिनमध्ये पाहूयात 36 जिल्हे 72 बातम्या. उद्या विधानसभा निवडणुकीचा निकाल. राज्यातील 4136 उमेदवारांचं राजकीय भवितव्य मतपेटीतून उलगडणार. कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष. महाविकास आघाडीत विधानसभेच्या निकालाआधी मोठ्या घडामोडी. हॉटेल ग्रँड हयातमध्ये महाविकास आघाडीची जवळपास 1.5 तास बैठक. बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ठाकरे पवारांची भेट. राज्यात आम्ही सरकार बनवू शकतो अशी परिस्थिती. महायुतीचं सरकार घालवणं हे आमचं प्राधान्य. बाळासाहेब थोरातांचं वक्तव्य. तर कोणताही आमदार फुटणार नसल्याचाही विश्वास व्यक्त. महाविकास आघाडीची आज पुन्हा बैठक. विधानसभेच्या निकालाआधी राजकीय हालचालींना वेग. महाविकास आघाडीत बैठकांचं सत्र सुरू. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज व्हर्च्युअली काँग्रेसच्या सर्व उमेदवारांशी चर्चा करणार. बैठकीत मतमोजणी संदर्भात सूचना देणार. ॲक्सिस माय इंडियाच्या पोलनुसार राज्यात महायुतीला बहुमत मिळण्याचा अंदाज. महायुतीला 178 ते 200, महाविकास आघाडी 82 ते 102, तर इतर 6 ते 12 जागा येण्याचा दावा. निकालानंतरचे 48 तास महायुती महाविकास आघाडी दोन्हींसाठी आव्हानाचे. बहुमत किंवा बहुमताजवळ आकडे असणाऱ्यांना फक्त 48 तास मुदत असणार. सत्तेच्या चाव्या इतरांकडे गेल्यास हॉटेल पॉलिटिक्सची शक्यता. एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारीची शक्यता. खबरदारी म्हणून पक्ष आपल्या उमेदवारांना हॉटेलमध्ये ठेवण्याची शक्यता. जिंकू शकणाऱ्या बंडखोर उमेदवारांशी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा संपर्क. काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाणांकडून बंडखोरांशी संपर्क, तर पवार गटाकडून जयंत पाटलांचा बंडखोरांशी संपर्क. एक्झिट पोल नंतर भाजप ॲक्शन मोडवर. जिंकण्याची शक्यता असलेल्या बंडखोरांशी भाजप नेते संपर्क साधणार. विजय बंडखोरांवरची कारवाई भाजप मागे घेणार, सूत्रांची माहिती. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येईल आणि महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल. विजय वडेट्टीवारांकडून विश्वास व्यक्त. तर 24 तारखेला रिपोर्टिंग करण्याचं नवनिर्वाचित आमदारांना सांगितल्याची वडेट्टीवारांची माहिती. आमचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार हायकमांडकडे. बहुमत सिद्ध झाल्यानंतर मुख्यमंत्री पदाबाबत हायकमांड निर्णय घेईल, नाना पटोलेंची प्रतिक्रिया. नाना पटोलेंना मुख्यमंत्री करणार असाल तर काँग्रेसनं तसं जाहीर करावं, राऊतांचं काँग्रेसला आवाहन. तर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण हे उद्या 11 वाजेपर्यंत सांगणार, राऊतांची माहिती. मी स्वतः मुख्यमंत्री होईल असं नाना पटोले बोलले नाहीत. महाविकास आघाडीतील सर्व नेते एकत्र बसून मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेतील, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. विधानसभेच्या निकालाआधीच मुख्यमंत्री पदावरून दावे सुरू. एकनाथ शिंदे पुन्हा सीएम बनतील, मला खात्री. संजय शिरसाटांकडून विश्वास व्यक्त. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत ही कार्यकर्त्यांची इच्छा, बावनकुळेंचं वक्तव्य. तर एकत्र बसून सीएम ठरवणार, फडणवीसांची माहिती. आमच्याशिवाय सत्ता स्थापन होऊ शकत नाही. आम्ही अपक्षांसोबत चर्चा सुरू केली आहे. सत्ता स्थापन आम्हीच करणार, बच्चू कडूंचा दावा. पुण्यात निकालाआधीच अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदाचे बॅनर. विकासाचा वादा अजितदादा म्हणत समर्थकांकडून बॅनरबाजी. अहिल्यानगरमध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी. महाविकास आघाडीला 160 ते 165 जागा मिळतील. 23 तारखेला संध्याकाळीच महाविकास आघाडी सत्ता स्थापनेचा दावा करणार, संजय राऊतांचा दावा. काँग्रेस नेते नसीम खान यांच्या कार्यालयातून 2 संशयित ताब्यात. खान यांच्या अंगरक्षकांनी दोन्ही संशयितांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. मेरठमधून आलेल्या लोकांपैकी एक जेलमधून नुकताच बाहेर आला होता. इम्तियाज जलील यांच्या आरोपांनंतर आंबेडकर नगरमधील महिला आक्रमक. जलील यांच्या फोटोला काळं फासत जोडे मारो आंदोलन. महिलांकडून निदर्शनं. पत्रकार परिषदेत इम्तियाज जलील युट्यूब पत्रकारांवर भडकले. विरोधी उमेदवाराचा प्रश्न विचारल्यानं जलील भडकले. युट्यूब पत्रकाराला पत्रकार परिषदेतून बाहेर काढलं. सुरेश बनकर आणि अब्दुल सत्तारांच्या समर्थकांमधील राड्याचा व्हिडिओ समोर. राड्यानंतर सत्तारांनी बनकरांना गाडीतून सोडलं. छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरे गटाचे उमेदवार राजू शिंदे यांच्यासह 50 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल. बजाजनगरमधील मतदान केंद्रावर गोंधळ घातल्याप्रकरणी गुन्हा. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटलांना जीवे मारण्याची धमकी. रणजित पाटील यांनी परंडा पोलिसात गुन्हा दाखल केला. नाशिकच्या नांदगावमधील राड्या प्रकरणी 4 वेगवेगळे गुन्हे दाखल. सुहास कांदे आणि समीर भुजबळांसह समर्थकांवर गुन्हे दाखल. जवळपास 200 ते 250 कार्यकर्त्यांवर वेगवेगळे गुन्हे दाखल झाल्याची माहिती. बीडच्या परळीमधील घाटनांदूर मतदान केंद्रावरील तोडफोडी प्रकरणी 40 जणांवर गुन्हा दाखल. तरुणांकडून वोटिंग मशीनच्या साहित्याची तोडफोड. अजित पवारांना 16 डिसेंबरला कोर्टात हजर राहण्याचं समन्स. 2014ला अजितदादांनी मतदान केलं नाही तर गावचं पाणी बंद करू असं वक्तव्य केलं होतं.
भिवंडी शहरातील वऱ्हाड तलावात बुडून 2 अल्पवयीन मुलांचा मृत्यू, 3 मुलं तलावात गेली होती पोहायला. साहिल शेख आणि गुलाम अन्सारीचा मृत्यू तर दिलबर अन्सारी बेपत्ता. अकोला वाशिम मार्गावर कापशी गावाजवळ 2 दुचाकींची समोरासमोर धडक, अपघातात दोघांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी. सर्व्हिस रोड नसल्यानं अपघात झाल्याचं स्थानिकांचं मत. बीडच्या शिरूर कासाला तालुक्यातील खामकरवाडीमध्ये पतीच्या मृत्यूनंतर पत्नीची आत्महत्या, परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त. सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील शाळगाव एमआयडीसीतील केमिकल कंपनीतून वायू गळती, 9 लोकांवर कराडच्या रुग्णालयात उपचार, काही नागरिकांची प्रकृती चिंताजनक. राज्यात किमान तापमानात घट, काही भागात तापमानाचा पारा 13 ते 16 अंशावर, तापमानात आणखी घट होण्याची शक्यता. काश्मीरमध्ये 3 दिवसांपासून बर्फवृष्टी, तापमानाचा पारा प्रथमच 0 अंश सेल्सिअसच्याही खाली. शोपियान देशातील सर्वात थंड जिल्हा. मुंबई हायकोर्टाकडून चेतन पाटीलला जामीन मंजूर, 25,000च्या जात मुचलक्यावर चेतन पाटीलला जामीन मंजूर. मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी चेतनला अटक करण्यात आली होती. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पुनावालाचा कोर्टात अर्ज, बिश्नोई गँगकडून जीवाला धोका असल्यानं व्हीसीद्वारे कोर्टात हजर राहण्याच्या परवानगीसाठी अर्ज, कोर्टाकडून व्हीसीद्वारे कोर्टात हजर राहण्याची परवानगी. बीडच्या लिंबागणेशमधून संत बाळूमामाच्या पालखीचं अहिल्यानगरकडे प्रस्थान, पंचक्रोशीतील भाविकांसह मेंढ्यांच्या कळप पालखीत सहभागी.